कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. सिने कलाकार प्रशांत दामले कोकण दौऱ्यावर असताना त्यांच्याबरोबर माझे कोकणचे ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी चिपळूण येथील एका प्रयोगादरम्यान संवाद साधला. चिपळूणमधील रसिकांना शुभेच्छा देऊन प्रशांत दामले यांनी अनेक गुपितं उलगडली आहेत. एक होता गोकुळातला माधव, ज्याला तिथले लोक शोधत होते. गेला माधव कोणीकडे. आणि एक आहे सदा हरित असलेला माधव, जो आत्ता आपल्यासोबत आहे. ते आहेत आपल्यासोबत प्रशांत दामले. आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मंचावर त्यांचा प्रयोग होतोय, गेला माधव कोणीकडे. आणि सदा हरित, सदा हसमुख चेहरा आज माझं कोकणच्या भेटीला आलेले आहे. साहेब नमस्कार, आज तुमचं स्वागत आहे. नमस्कार. चॅनलला तुमचंही स्वागत आणि तुम्हा सगळ्या रसिक तुमच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या या मंचावर यापूर्वी देखील तुम्ही अनेक नाटकं केलेली आहेत. आताचे देखील प्रयोग तुमचे हाऊसफुल होत आहेत. काय रहस्य आहे चेहऱ्यावरची ही स्माईल पूर्वी 20, 25 किंवा 50 वर्षापासून आतापर्यंत तशीच्या तशी टिकून आहे? नाही, हे आवडतं काम परमेश्वराच्या कृपेने छंदाचं माझं व्यवसायात रूपांतर झालेलं आहे. आवडतं काम आहे, त्यामुळे आवडतं काम आपण हसतमुखाने आणि कितीही वेळ करू शकतो, हेच रहस्य आहे. आणि दुसऱ्या रंगमंचावर आल्यानंतर रसिकांचा प्रतिसाद हे आमचं टॉनिक आहे. लोक म्हणतात की पूर्वीची म्हणजे जवळजवळ 40 वर्षाचा एखादा युवक असेल त्यांनी तुमची नाटकं बघितलेली असेल, 70-80 वर्षाचा एखादा माणूस असेल त्यांनी तुमची नाटकं बघितली, तीच एनर्जी आत्तापर्यंत टिकलेली आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव तसेच आहेत. 63 वय असं ऐकायला मिळालेलं आहे, माहीत नाही खरं की खोटं. आणि आजच्या प्रयोगाबद्दल काय स्पेशालिटी सांगाल? चिपळूण हे माझ्यासाठी खूप आवडतं सेंटर आहे. मला आठवतं 83-84 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा इथं टूरचा दौरा केला होता, तर तो दौरा आमचा असाच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होता. आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नॉर्मली त्यावेळी पाऊस पडायचा नाही, पण त्यावेळी खूप पाऊस पडला. पहिला महाडला झाला, मग चिपळूणला झाला. आणि पावसामुळे प्रयोग रद्द होत आहेत असं दिसायला लागलं. त्यामुळे हे लेफ्टला जो ओपन एरिया तुम्हाला दिसतोय तिथे आम्ही सत्यनारायणाची पूजा घातली होती. म्हणजे मला अजूनही आठवतंय 9:30चा प्रयोग होता. आम्ही 7:30 वाजता गडगडाट सुरू झाला. आमची पूजा इथे येऊन आम्ही इमानदारीत पूजा घातली होती सत्यनारायणाची. आणि 8 वाजता सगळा गडगडाट थांबला, पाऊस निघून गेला. आणि त्या दिवशी आमचा प्रयोग झाला. आणि त्यानंतर पुढचे पूर्वी कसे 15-15 दिवसाचे दौरे असायचे, 15-17 दिवसाचे दौरे असायचे. त्यामुळे सुरुवात आमची चिपळूणपासून झाली. आणि तिथपासून जो पाऊस गेला तो आमच्या शेवटच्या प्रयोगापर्यंत आम्हाला पाऊस लागला नाही. सत्यनारायण पावला. तर चिपळूण मुळात कसं आहे की महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात गेलात किंवा भारताच्या किंवा जगाच्या कुठल्याही भागात गेलात की नाट्यरसिक जो आहे ना, त्याचा IQ-मध्ये काही फरक पडत नाही. जे नाटक पाहतात त्यांना नाटक कसं पाहायचं याचे माहिती असतं. आणि त्यामुळे बारीक बारीक गोष्टी त्यांच्या बरोबर लक्षात असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठी नाटकाची परंपरा ही कायमस्वरूपी पुढे अनेक वर्ष चालूच राहणार आहे. अनेक गोष्टी झाल्या, TV आले, इंटरनेट आलं, आता कोविड येऊन गेला. कोविडमध्ये लोकांच्या सवयी बदलतात की काय असा मला संशय आला. पण नाही, मराठी नाटकाचा प्रेक्षक हा अतिशय दिलदार आहे आणि ते येऊन बघतात नाटक. चिपळूणमध्ये आजचा तुमचा जो प्रयोग आहे, आम्ही काल कुठल्या तरी सागर न्यूजपेपरमध्ये आम्ही वाचलं की 63वा प्रयोग आहे आणि हा शेवटचा प्रयोग आहे. काय नेमकं त्यातलं रहस्य काय? नाही, हा 63वा प्रयोग नाही आहे. कसं झालं आहे की मी प्रत्येक सेंटरला, महाराष्ट्राच्या प्रत्येक सेंटरला मी एक शेवटचा प्रयोग करत चाललेलो आहे. मी आता कोकणातला मी महाड एक केला, रत्नागिरी केला आणि चिपळूण केला. त्यामुळे हे 3 प्रयोग कोकणातले झाले. हे आजचा इकडचा चिपळूणमधला हा शेवटचा प्रयोग आहे या नाटकाचा. ह्या चिपळूणमधला हा शेवटचा प्रयोग आहे. आता मुंबईत गेल्यानंतर मग मुंबईचे काही प्रयोग आहेत, पुण्याचे काही प्रयोग आहेत, त्यानंतर सातारा शिल्लक आहे, त्यानंतर नागपूर शिल्लक आहे, मराठवाडा शिल्लक आहे. असे जे काही मोजके काही प्रयोग शिल्लक आहेत, 15-20 प्रयोग, ते करून मग नाटक मी बंद करणार. आणि नवीन नाटकाची तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे. तुमच्या पाठोपाठ संकर्षण कराडे तुमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते देखील प्रेक्षकांना खेळवून ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. तुमच्या पाठोपाठ त्यांचे जेव्हा प्रयोग होतात चिपळूणमध्ये तेही हाऊसफुल होतात. आणि त्यांच्या कलाकृतीमध्ये तुमची थोडीशी झलक दिसते. काय जादू केले त्यांच्यावर?
नाही जादू नाही केली ती आम्ही दोघांनी एकत्र काम केले 300-400 प्रयोग. त्यामुळे काय करायचं नाही हे मला जसं कळलं तसं त्यालाही कळलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मुळात दुसरी गोष्ट अशी आहे की एक मराठी नाटकाचा जो प्रेक्षक आहे ना, म्हणजे मुळात मराठी इंडस्ट्री जी आहे ती सर्व्हिस इंडस्ट्रीच्या वरची आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हॉटेल येतं, बरोबर. हॉटेलमध्ये आपण आधी जातो, खातो आणि मग पैसे देतो. इथे आधी आम्ही पैसे घेतोय. त्यामुळे आमची विश्वासार्हता कमावणं आणि ती टिकवणं आणि ती वाढवणं हे कलावंत म्हणून आमचं काम आहे. त्यामुळे काढलेल्या तिकिटाचं पुरेपूर दाम वसूल व्हायलाच पाहिजे याची जबाबदारी आमची आहे. आणि मला असं वाटतं की टिकून काम करायला लागतं. कमी जास्त होत राहतं, परफॉर्मिंग आर्ट आहे, काही चुका होत राहतात, पण तीच चूक परत करायची नाही असं आपण एकदा डोक्यात ठेवलं की आपल्याला नवीन नवीन चुका करायला मुभा मिळते आणि आपल्याच सुधारणा होते. आणि मराठी रंगभूमीवर काम करायला एक वेगळी मजा आहे. लोकांचे आशीर्वाद असतात, समोरून लोक सांगू शकतात तुमच्या ह्या चुका आहेत, तुमच्या ह्या गोष्टी चांगल्या आहेत. आपल्याच सुधारणा व्हायला मराठी रंगभूमी उत्तम आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेची शाखा चिपळूणमध्ये आहे. तुम्ही आता आलेत, आढावा घेतलात, नवीन नवीन कलाकारांना इथे वाव मिळतो. काय संदेश द्याल नवीन उभरत्या कलाकारांना किंवा छोट्या कलाकारांचा रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम झाले, खूप चांगले प्रयोग सादर झाले, त्या कलाकारांसाठी काय संदेश द्याल? बालरंगभूमी ही व्यावसायिक रंगभूमीचा पाया आहे. त्यामुळे बालरंगभूमीवर बळ देणं किंवा बळ मिळणं ही व्यावसायिक रंगभूमीसाठी उत्तम गोष्ट आहे. बालरंगभूमी तिथून पुढे यायचं, मग व्यवसाय, मग त्यानंतर पॅरल रंगभूमी, समांतर रंगभूमी आपण म्हणतो, तिथे काही वर्ष काम करायचं. मग मराठी व्यावसायिक रंगभूमी. व्यावसायिक रंगभूमीला तुम्ही स्टेपिंग स्टोन म्हणून वापरू नका असं माझं म्हणणं आहे. तुम्ही त्याला तुमची पायाभरणी करण्याचा ही जागा तुमची पायाभरणी करण्याची आहे. म्हणजे 10वीच्या परीक्षेच्या आधी आपण पुस्तक वाचतो की नाही, मग परीक्षा देतो, तशी इथे रोज परीक्षा दिली तुम्ही किंवा द्यायची संधी मिळाली तुम्हाला, तर मला असं वाटतं तुम्ही कलावंत म्हणून प्रगल्भ होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सर्व कलावंतांना मी सांगू इच्छितो, तुमचं शिक्षण पूर्ण करणं फार गरजेचं आहे. कारण हे आहे आळवाचं पाणी. त्यामुळे प्रत्येकाला यश मिळेल अशातला भाग नाही. त्यामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्हाला जे काय करायचं तर स्वतःसाठी 3 वर्ष घ्या, 4 वर्ष घ्या, पण उत्तम शिक्षण झाल्यानंतर किंवा शिक्षण घेता घेता पण आपण इंटर कॉलेज कॉम्पिटिशन करतो, हे सगळं चालू ठेवा. पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण आपण मध्यमवर्गीय त्या पद्धतीनेच आपल्याला काम करावं लागतं. प्रयोगाची वेळ होत चाललेली आहे. जाता जाता येत्या निवडणुकीसाठी मतदारांना किंवा सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला काय संदेश द्या? नवीन संदेश असाच देईन की आता विधानसभेचं मतदान आहे, 20 नोव्हेंबरला मतदान आहे. तर सर्व लोकांना, सर्व मंडळींना मी आग्रहाची विनंती करीन की मतदान हे करायलाच पाहिजे. मतदान हा आपला हक्क आहे. जर मतदान केलं तरच आपण जाब विचारू शकतो. आम्ही मतदान केलेलं आहे. त्यामुळे सर्व मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी आवर्जून मतदान करायला पाहिजे. 20 नोव्हेंबरला मतदान करा आणि मग कुठे जायचं तुम्ही जा. नाटकाच्या प्रयोगाची वेळ झालेली आहे, फार वेळ घेऊ शकत नाही. दामले साहेबांना पुढच्या प्रयोगासाठी शुभेच्छा देऊया. इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.